नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत झणझणीत चमचमीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं। त्यासाठी मी ते 4 वांगे घेतलेले आहेत। त्याचे साल काढून घेतलेली आहे, जी वरची साल असते ती काढून घेतलेली आहे। आता गॅसवरती ती माझ्याकडे जाळ आहे, तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती पण भाजू शकता, पण मी जाळीवरती भाजते म्हणजे एकदम 3-4 वांगे भाजता येतात। फ्लेमवरती एका टायमाला मग 2च वांगे भाजता येतात। मग जाळीवरती मी 4ही वांगे असे 4ही साइडनी ठेवून देणार आहे। ह्या पद्धतीने आता एक 10-15 मिनिट आपण वांगे भाजून घेऊया। बघू शकता खालची साइड भाजलेली आहे। आता वांगे अलटी-पलटी करून घेऊया। दोन्ही साइडनी वांग चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, म्हणजे त्याची साल्ट निघेपर्यंत, म्हणजे आतनं वांग चांगलं शिजलेलं असतं। आता इथे माझं एक वांग ऑलरेडी शिजलेलं आहे। आता दुसरे पण वांगे असेच आपण भाजून घ्यायचे। दुसरे पण वांगे शिजलेले आहेत, बाकीचे दोन्ही वांगे भाजून घेऊया। आपले 4ही पण वांगे चांगले खरपूस भाजलेले आहेत। आता हे जे वरचं साल्ट असतं ते हाताने काढून घ्यायचं। गरम आहे त्यामुळे थोडं स्लो काढते मी। बघा ह्या पण आपलं साल्ट चांगलं निघते, म्हणजे वांगे चांगले आपले आतून शिजलेले आहेत। आता एका चमच्याच्या साहाय्याने, आता इथं माझा खलबत्त्याचा जो हे असतो त्याने मी बारीक करून घेते। चमच्याने पण बारीक होतं कारण वांग ऑलरेडी आपलं शिजलेलं आहे। तर सगळे वांगे मी एकजीव करून घेतलेले आहेत, मस्त असे मिक्स करून घेतलेले आहेत। कढई तापवली, कढईमध्ये तेल घातलं। इथे मी 2 चमचे तेल घालते। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी घातली। जिरी चांगली तडतडली की एक मीडियम साईजचा कांदा घेतला होता, तो बारीक चिरला, तो घातला। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घेतला। तुम्ही जर कांचन ब्लॉग्स या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि जे बेल आयकॉन आहे ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे काय होईल, जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतला की तिथे कोथिंबीर, अद्रक, लसूणची पेस्ट आहे मी ती घातली। ती 1-2 मिनिटं परतून घेतली। नंतर चवीपुरतं लाल तिखट घातलं। तुम्ही हिरवी मिरचीचं वाटण पण घालू शकता। लाल तिखट घातल्यानंतर परतून घेतलं। नंतर जे आपलं वांग होतं, जे आपण स्मॅश करून घेतलं होतं, ते घालायचं। सगळीकडे मिक्स करून घ्यायचं। एक 2-3 मिनिटं चांगलं परतत राहायचं, म्हणजे सगळीकडे मसाला मिक्स होईल। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं। परत मीठ घातल्यानंतर परत सगळीकडे मिक्स करून घ्यायचं मीठ। आणि इथे आता मी वरतून शेंगदाण्याचं कूट किंवा दाण्याचं कूट घालते, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि वरतून हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, ती पण चांगली मिक्स करून घ्यायची। आता याच्यासोबत खायला इथे मी वांग्याच्या भरतासोबत खायला इथे मी बाजरीची भाकरी बनवली। ती चांगली दोन्ही साईडनी कडक भाजून घ्यायची। वांग्याच्या भरतासोबत बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते, खरपूस अशी कडक अशी भाजलेली भाकरी। नक्की ट्राय करा हे कॉम्बिनेशन, आणि मला सांगा कसं लागलं खायला ते। आता आपण सर्व करूया। इथे एका डिशमध्ये मी भरीत घेते, तसं काढून घेते, आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी सर्व करते। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।